मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। अप्रेंटिसशिप प्रोत्साहन भत्ता जो आहे, प्रोत्साहन योजना जी आहे MEPS स्कीम, त्याबद्दल स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे ती आलेली आहे। तर कालच हे सगळं वेबसाईटवर अपलोड केलेलं आहे। फक्त वेबसाईट चालू होतोय की नाही याचा थोडासा मागोवा घेत प्रमाणित कार्यपद्धती कोणती आहे, अप्रेंटिस उमेदवारांनी काय करायचं आहे आणि कंपनीने काय करायचं आहे, पुढे प्रोसेस काय असणार आहे हे या डिटेल व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर ही जी प्रमाणित कार्यपद्धती आहे तुम्हाला खाली लिंक दिली आहे त्याच्यावर जाऊन डाउनलोडसुद्धा करू शकता आणि तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा म्हणजे तुम्हाला ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या नोटिफिकेशन रोज मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। तर मित्रांनो प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तर SOP म्हणतात। तर यामध्ये महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना म्हणजेच MEPS यासाठी सदर ऑपरेटिंग प्रोसिजर आहे। तर यामध्ये महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेची सुलभ प्रभावी जलद अंमलबजावणी होण्याकरिता म्हणजे जो शासनाचा फंड आहे किंवा शासनाचा लाभ आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याला लवकरात लवकर मिळण्याकरिता एक संकेतस्थळ स्वतंत्रपणे नवीन संकेतस्थळ स्वतंत्रपणे तयार करण्यात आलेले आहे। आता हे संकेतस्थळ apprenticeshipindia.org या संकेतस्थळासमवेत संलग्न करण्यात येईल म्हणजे पुढे मागे हा डायरेक्ट अप्रेंटिसला सुद्धा जॉईन केला जाणार आहे। म्हणजे तुम्ही एकदा अप्रेंटिस केली की तुम्हाला DBT ऑटोमॅटिकली मिळणार आहे। महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अतिरिक्त विद्यावेतनाचा लाभ थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBTला ट्रान्सफर केला म्हणजे ट्रान्सफर होणार आहे आणि त्या पद्धतीने अदा करण्यात येणार आहे। म्हणजे महाराष्ट्र शासनाचे जो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे वेबसाईट DBT वेबसाईट महाDBT पोर्टल याला सुद्धा तो लिंक होण्याची शक्यता आहे। म्हणजे अप्रेंटिस पोर्टलला सुद्धा लिंक होईल म्हणजे तिथून तुमचा सगळा डाटा त्या ठिकाणी येणार आहे। तर हे सगळं तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागतो। तो शिकाऊ उमेदवाराने काय म्हणजे अप्रेंटिसने काय करायचं आहे त्याबद्दल सुरुवातीला बघू। तर तुम्ही हा लाभ मिळण्यासाठी या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं आहे। संकेतस्थळ चालू होणारच आहे लवकरात लवकर, सध्या थोडासा एरर आहे, परत एकदा बघून घेऊ आपण वेबसाईट। तर वेबसाईटचं फ्रंट पेज ओके झालेलं आहे। तर इथे तुम्ही कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ह्याच्यावर क्लिक केला टॅबवर की तुम्हाला डायरेक्ट रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होणार आहे। सध्या फक्त त्या ठिकाणी एरर येतो आहे त्या कारण वेबसाईटचं काम चालू आहे। तर इथे गेल्यानंतर म्हणजे ही वेबसाईट दिलेली आहे, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर जायचं आहे आणि त्यामध्ये तुमचा जो अप्रेंटिसशिप नंबर आहे A वाला तो तिथे टाकायचा आहे। अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर हे आता मागच्या बऱ्याच दिवसापासून आपण करत आलेलो आहोत। स्वतःची वैयक्तिक माहिती चेक करून घ्या। बऱ्याच जणांचं त्या ठिकाणी स्पेस आले, काही इश्यूज आहेत ते आपण स्क्रीनशॉट काढून वरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर तुम्ही तारखा बऱ्याच आता ॲटोमॅटिक येत असल्यामुळे तारखा चुकलेल्या आहेत, नावसुद्धा ॲटोमॅटिक येत असल्यामुळे ते सुद्धा चुकलेलं आहे काही जणांचं। तर सगळे डिटेल्स आपण वरपर्यंत कळवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून वेबसाईटवरमध्ये थोडासा बदल केला गेला किंवा बदल करण्यात येईल। उमेदवाराच्या भ्रमणध्वनी आणि म्हणजे मोबाईल आणि ईमेलची पडताळणी वन टाईम पासवर्डने हे तुम्हाला शक्यतो माहीत आहे। नंतर तुम्हाला एक युनिक ID येईल म्हणजे तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे आणि तो तुमचा युजर ID म्हणून वापरला जाणार आहे। म्हणजे याचा अर्थ अजून वेबसाईटवर बदल होण्याची शक्यता आहे। आता जेवढ्या विद्यार्थ्यांनी साधारण 25,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनासुद्धा परत करण्याची शक्यता गरज लागणार आहे। उमेदवाराने स्वतःचा नवीन पासवर्ड बनवायचा आहे म्हणजे तुम्हाला एक युजर ID मिळाला की तुम्ही स्वतःचा पासवर्ड बनवायचा आहे। नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेल्या शिकाऊ उमेदवारास आस्थापनेकडून प्राप्त झालेल्या विद्यावेतनाची माहिती संकेतस्थळावर भरावी लागेल। म्हणजे तुम्हाला किती विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड मिळालेलं आहे ते त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला बँक खाते पुस्तक किंवा PDF जी प्रत येते स्टेटमेंट आपण त्याला म्हणतो बँक स्टेटमेंट ते त्या ठिकाणी आता ह्या गोष्टी आपण 2-4 दिवसापूर्वी म्हणजे एक 8-10 दिवसापूर्वीपासून करत आलेलो आहोत, त्यामुळे हे लक्षात घ्या हे सगळं करायचं आहे। त्यानंतर क्लेम तुम्ही केला जातो, हा बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत सगळ्या, सबमिट हे सगळं चेक करून तुम्ही शेवटी भरलेली माहितीची खात्री झाल्यास सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। दाखल केलेल्या दाव्याची सद्यस्थिती शिकाऊ उमेदवार संकेतस्थळावर पडताळणी म्हणजे तुम्ही तुमचा जो क्लेम केलेला आहे तो कुठपर्यंत पोहोचला याची स्थिती दिसते। आता इथे बरेच जण विचारत आहेत तर
शिकाऊ उमेदवाराने संकेतस्थळावर दावा केलेल्या दिवसापासून, म्हणजे तुम्ही ज्या दिवशी क्लेम केला त्या दिवसापासून 45 दिवसात साधारण, म्हणजे 45 दिवसा म्हणजे 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला सदर जे वेतन आहे ते तुमच्या अकाउंटला DBT मार्फत ट्रान्सफर होणार आहे. आता हे जे ट्रान्सफर होणारे अकाउंट कोणतं असणार आहे, तर तुम्ही शिकाऊ उमेदवारी घेताना जो अकाउंट दिला तो वेगळा असू शकतो, परंतु तुमचा DBT जो अकाउंट आहे तो आधार सीडेड आहे. हे शेवटी खाली दिलेलं आहे, ते आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. आता आस्थापनांनी सुद्धा त्यांना त्यांची प्रोसिजर करायची आहे, फक्त तुम्हाला ॲप्रूव्ह करायचं आहे तुमचं डाटा चेक करून. त्यामुळे ते काही जास्त आपण सांगत नाही आस्थापनांनी काय करायचं आहे. तर ही SOP तुम्ही आस्थापनांना सुद्धा देऊ शकता किंवा जनरली ते डाउनलोडसुद्धा करू शकतात, वेबसाईटवर टाकलेली आहे. तर आस्थापनाचं काम काय, तुमचा डाटा चेक करायचा, विद्यावेतन किती होतं आणि त्यांनी त्यांची डिटेल अपलोड करायची आहे, ती सगळी चेक करून त्यांनी ॲप्रूव्ह करून द्यायचं आहे. ॲप्रूव्ह केल्यानंतर ते जाणार आहे पुढे प्रादेशिक कार्यालय, आपण त्याला RO ऑफिस म्हणतो, तिथे जाणार आहे. RO ऑफिसकडून नंतर HO कडे जातं जनरली. त्यामुळे सगळ्या प्रोसिजर त्यांना लॉगिन IDने ॲप्रूव्ह म्हणजे चेक करून ॲप्रूव्ह करायचे आहेत. रिजेक्ट असेल तर रिजेक्ट करायचे आहेत. समजा चूक झाला असेल इथे कोणत्याही स्टेपला, तर तो रिजेक्ट होतो आणि तुम्हाला तो दिसतो तुम्हाला कोणता फॉर्म कुठे चुकलेला आहे. तर DBTमध्ये अशा प्रकारची प्रोसेस मागच्याच महिन्यात झालेली आहे, मुलांना बरेच पैसे आलेले आहेत. तर महत्त्वाचे इथे SOP बघा खाली परत एकदा दिलेत. आता ही योजना माहे 3 जून 2021 ते 31 मार्च 2024 पर्यंत वार्षिक हप्त्यात देण्यात येणार, म्हणजे एकाच वेळी वार्षिक हप्ता जो म्हणतो आपण त्याला एकाच वेळी देण्यात येणार आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे लाभार्थी कुठून सुरू होतील, तर 3 जून 2021 पासून 31 मार्च 2024 यामध्ये ज्यांची अप्रेंटिसशिप पूर्ण झाली असेल त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. आता मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण 31 डिसेंबर 2023 म्हटले, सुरुवातीला तो डाटा घेतला होता, आता त्यांनी 31 मार्च 2024 पर्यंत डाटा घेतलेला दिसत आहे. शिकाऊ उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा यासाठी तुम्हाला पुरावा द्यावा लागणार आहे. आता पुरावा कोणताही चालू शकतो असं म्हटलं आहे, म्हणजे जनरली. तसेच आस्थापना देखील महाराष्ट्रातील असावी, आता हे महत्त्वाचं आहे. तसेच आस्थापना देखील महाराष्ट्रातील असावी. तर यामध्ये बरेच बाहेरील राज्यातील म्हणजे बाहेरील राज्यात ज्या कंपन्या आहेत पण विद्यार्थी मात्र आपल्या महाराष्ट्रातील आहे त्यांना हा लाभ मिळणार नाही. विवाहित असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बँकेचं नाव बदलले असेल तर पुरावा त्या ठिकाणी तुम्हाला जोडायचा, विवाह प्रमाणपत्र किंवा गॅजेट तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बँकेत आधार संलग्न खाते म्हणजे सीडेड करायचं आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. त्यामुळे आधार संलग्न खात्यामध्येच तुम्हाला अमाऊंट पडणार. म्हणजे तुमचं बँक अकाउंट समजा अप्रेंटिसला वेगळ्या बँकेचं असेल आणि तुम्हाला आता जो फंड येणार आहे तो ज्या बँकेत तुमचा आधार संलग्न आहे, आधार सीडेड दिसतंय, आधारला जाऊन चेक करा, त्याचे व्हिडिओज टाकलेले आहेत, तर त्याच अकाउंटला तुम्हाला पैसे येणार आहेत. शिकाऊ उमेदवारांची अप्रेंटिसशिप इंडिया या संख्येची नोंदणी करून उमेदवाराचे करारपत्र म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म त्या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे बँक स्टेटमेंट, नंतर तुम्ही डोमेसेल किंवा त्या ठिकाणी पुरावा, जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तो. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहित योजनेअंतर्गत सर्व शिकाऊ उमेदवार राज्य शासनाकडून मिळणार लाभा समान तत्वावर देण्यात येणार आहे. त्यामुळे सगळ्यांना सारखेच पैसे मिळणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन म्हणजे MAPS योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांना राज्य शासनाकडून मिळणाऱ्या लाभासाठी शिकाऊ उमेदवारांनी नियमानुसार शिकाऊ उमेदवारीचे प्रशिक्षण एकाच आस्थापनेतून घेणे गरजेचं आहे. म्हणजे एकाच कंपनीत तुम्ही राहिले पाहिजे, या ठिकाणी उड्या इकडे तिकडे मारायच्या नाही आहेत. सदरहू योजनेचा लाभ देण्यासाठी संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारांची नोंदणी करून घेण्याची जबाबदारी आता ही BTRला दिलेली आहे, त्यामुळे ते करणार आहेत. मूलभूत प्रशिक्षण संस्था म्हणजे हे सगळं BTRचं काम आहे, ते करणार आहेत. बँक खात्यात विद्यार्थ्यांनी जमा केलेला पुरावा अपलोड करा. आता संबंधित आस्थापनांनी त्यांच्या अखत्यारीत शिकाऊ उमेदवारांचे अर्ज तपासून आता हे आस्थापना करणार आहे, त्यामुळे आणि ते अप्रूव्ह करायचं आहे त्यांनी. आणि नंतर प्रादेशिक कार्यालयाची काही दिलेले आहेत, ते आपण फक्त आपल्यापुरतं काय आहे ते बघू. उमेदवारांसाठी या ठिकाणी बिल पारित करण्याचं दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हा देयके पारित म्हणजे सगळे डाटा गोळा झाल्यानंतर साधारण 25 दिवसामध्ये सदर तुम्हाला हे या ठिकाणी येणे आवश्यक आहे. आता ज्यांच्याकडे
डोमेसेल नाही अशांचा इथे प्रॉब्लेम आहे. तर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसेल सर्टिफिकेट नसेल तर त्या ठिकाणी जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सुटल्या दाखला हा सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा फोन येत आहेत की सर माझ्याकडे डोमेसेल नाही. तर तुम्ही पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही जन्म महाराष्ट्रात झाला आणि तुमच्याकडे शाळा सुटलेला दाखला आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी साधारण 15 वर्ष रहिवासी असल्याचं त्या ठिकाणी खात्री होते. त्यामुळे या 2 गोष्टी त्या ठिकाणी जोडा. अशा काही बऱ्याच अपडेट येत आहेत. तुम्ही काय करा, परत एकदा MAPS वेबसाईटला काय करा, लॉग इन करून बघा म्हणजे तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी लक्षात येईल की MAPS वेबसाईट चालू आहे किंवा नाही. साधारण 1-2 दिवसात अपडेट आणि अपग्रेड होऊन जाईल. हा जे एरर आहेत ते 2 दिवसात निघून जाते. साधारण मंगळवारपासून सदर वेबसाईट तुम्हाला व्यवस्थितरित्या अपडेट झालेली दिसेल. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि थँक्यू.